श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 20. घरी परतल्यावर नरहरींनी जनार्दन पंतांना सर्व हकीकत सांगितली. तेवढ्यात निळकंठ शास्त्री आणि श्रीनिवास शास्त्री आले. गोविंद स्वामींची दीक्षा मिळाली आणि कोरांना भिक्षेचं व्रत आणि अग्निहोत्राचं व्रत स्वीकारलं हे ऐकून त्या दोघांना खूपच आनंद वाटला. निळकंठ शास्त्री म्हणाले, वेदांमध्ये स्पष्टपणे सांगितलंय की अग्नी ही ऐश्वर्य आणि वैभव प्राप्त करून देणारी देवता आहे. म्हणूनच अग्निहोत्री गृहस्थाला सर्व ऐहिक आणि पारमार्थिक वैभव प्राप्त होतं. वेदाध्ययन करणाऱ्या ब्राह्मणाच्या बाबतीत तर अग्निहोत्र करणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण त्यामुळे पावित्र्य आणि शुचिता टिकून राहते. बुद्धीचं तेज विकसित होऊन वेदमंत्रांचं यथार्थ आकलन होतं. श्रीनिवास शास्त्री म्हणाले, अग्नी गृहस्थ जीवनाचा पालक आणि संरक्षक आहे. घरात अग्निहोत्राचा अग्नी सतत तेवत ठेवला म्हणजे गृहस्थाला पुण्यकर्मे करण्याची प्रेरणा मिळते आणि त्यातून पाप घडत नाहीत, अशी श्रुती पण आहे. नीलकंठ शास्त्री म्हणाले, वेदांमध्ये सांगितलंय की सूर्य आणि तारे यांचा प्रकाश ज्या अग्नीमुळे निर्माण होतो तोच अग्नी पृथ्वीवर ज्वाला रूपाने असतो आणि तोच अग्नी आपल्या शरीरात जठराग्नीच्या रूपाने पचनाचं कार्य करतो. याचाच अर्थ असा की आकाशातील अग्नी, पृथ्वीवरील अग्नी आणि शरीरातील अग्न तिन्ही एकच आहेत. म्हणून अग्नी सेवा करायची. त्यामुळे या तिन्ही अग्नींमध्ये समतोल राहतो. मग शारीरिक आणि मानसिक आरोग्यही चांगलं राहतं आणि मानसिक आणि बौद्धिक शक्तींचा विकास होतो. अग्निहोत्र करायला सांगतात त्यामागची शास्त्रीय भूमिका ही अशी आहे. अग्निहोत्र घेतलेल्या गृहस्थानं रोज सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी होम करायचा असतो आणि गायीच्या दुधानं आहुती द्यायच्या असतात. दूध नसेल तर तांदूळ, तूप आणि दही यांचं हवन केलं तरी चालतं. अग्निहोत्र करायच्या वेळी कोणते मंत्र म्हणायचे, कोणते विधी करायचे हे सगळं यजुर्वेदामध्ये सविस्तर दिलंय. अग्निहोत्री ब्राह्मणाने सर्वत्र स्वतः शिजवून खायचं. दुसऱ्यानं शिजवलेलं काही खायचं नाही. गुरु घरीही नाही. एवढंच नव्हे तर प्रसाद म्हणूनही नाही. इतरत्र घरी एखाद्या प्रसंगी अपवाद म्हणून जेवायचंच असेल तर घरचा अग्नी बरोबर न्यायचा आणि त्यावर शिजवलेलं अन्नच ग्रहण करायचं. पण हे अपवाद म्हणूनच. नरहरींनी विचारलं, पण प्रवासाला जायचं असलं तर काय करायचं? श्रीनिवास शास्त्री म्हणाले, घरामध्ये अग्निहोत्र असताना यजमानानं एकट्यानं प्रवासाला जायला हरकत नाही. त्यावेळी पत्नीनं घरी राहून रोज सकाळ संध्याकाळ अग्निसेवा करायची. पती परगावी गेलेला असताना तिला गावची सीमा ओलांडता येत नाही. तिचा आणि अग्नीचा कधीही वियोग होता कामा नये, असं जैमिनी भाष्यसूत्रामध्ये सांगितलंय. नरहरींनी विचारलं, आपत्काळी पती आणि पत्नी दोघांनाही जर प्रवासाला जावं लागलं तर? नीलकंठ शास्त्री म्हणाले, अशा वेळी अग्नीलाही बरोबर न्यावं लागतं. त्यासाठी अग्नीचा अरणीत समारोप करायचा असतो आणि ती अरणी बरोबर न्यायची असते. म्हणजे अग्नीला बरोबर नेल्यासारखं होतं. आपण जाणताच, अरणी म्हणजे शमीच्या वृक्षावर वाढलेल्या पिंपळाच्या रोपाची वाळलेली काडी. श्रीनिवास शास्त्री म्हणाले, कोरांना भिक्षेचं व्रतही फार महत्वाचंच आहे. वेदाध्ययन करणाऱ्या ब्राह्मणानं अग्नीची शुचिता पाळायचीच असते. इतरांच्या स्पर्शानं अन्नात दोष उत्पन्न होतात. म्हणून इतरांकडून फक्त कोरडी भिक्षा स्वीकारायची आणि स्वतः घरी शिजवून खायचं. बाहेर कोणाकडचं शिजलेलं अन्न घ्यायचं नाही, म्हणजेच तेज आणि शुचिता टिकून राहते. नीलकंठ शास्त्री म्हणाले, शास्त्री पंडित आणि आत्मज्ञानी साधू यांना कोरडी भिक्षा देणं मोठंच पुण्यकर्म आहे, शास्त्र सांगतं. म्हणून तर तांदूळ, डाळ, पीठ, तेल, मीठ सुपात ठेवून त्यांना देतात. सणाच्या दिवशी तर मुद्दाम त्यांच्या घरी जाऊन देतात. असा हा संवाद बराच वेळ चालला. शास्त्री बुवा परत गेल्यावरही जनार्दन पंत आणि नरहरी दोघंही समाधानाने भरभरून बोलत होते. जनार्दन पंत समाधानाने म्हणाले, तुझा उर्जित काळ सुरू झाला. गोविंद स्वामी म्हणाले ना, मग अगदी तसंच होणार. त्यांना वाचासिद्धी आहे. त्यांच्यासारखे संत हे सत्य स्वरूप असतात. त्यांची वाणी नेहमी खरीच ठरते. त्यांचा संकल्प झाला की तसं घडूनच येतं.
ईश्वराला सुद्धा त्यांच्या संकल्पाला मान्यता द्यावी लागते आणि तसं घडवून आणावं लागतं. हे जग चाललंय ते संतांच्या संकल्पामुळेच. खरोखर आज तुझं जीवन धन्य झालं. आपल्या घराण्यातील कोणीही जे कधी सुख मिळवलं नव्हतं ते तू आज मिळवलंस. श्रीराम समर्थ. श्रीराम.